गुड मॉर्निंग फ्रेंड्स, जय शिवराय. आज आम्ही चंदीगड टू मनाली जाणार आहे आणि नॉनस्टॉप जायचा प्रयत्न करू, कारण की आता वाजलेत 12. तिथं अंधाराच्या आत म्हणजे तो पूर्ण घाट सेक्शन असल्यामुळं अंधाराच्या आत गेलेलं चांगलं आहे आणि तिकडे म्हणजे एन्जॉय पण करता येईल मनाली जरा. सोडतो आम्ही आणि लगेच घ्यायला पण ते लोक आलेत. उत्तराखंड में ऐसा हरिद्वार हाँ क्या से फैमिली भी वहाँ पे. ही होती आपली कालची रूम इकडं. ऐसे लॉक हो गया. हो अंदर आहे ना. कमिंग मैम. तुम्हाला हॉटेल जरा रोड देतो. हॉटेल खूपच छान होतं आहे. कुठं वर जाते नको वर जाऊ. ये खाली खाली मग तर काय साईडला पण बघा म्हणजे पूर्ण फॉरेन सारखं वाटत होतं. इकडं आम्ही सकाळी नाश्ता केला, ब्रेकफास्टसाठी केलं होतं. इकडं ब्रेकफास्ट होतं. पूर्ण लॉबी त्यांचा खूप सुंदर आहे म्हणजे आता. खूप सुंदर होतं एकदम पूर्ण आणि मेंटेनमध्ये असं केलं आहे. चला मग चेकआउट करून घेऊ आणि आपली कारला बोलून घेऊ आणि सामान लोड करून प्रवासाला निघू. हे बघा बारकी आमची फुल मस्ती करते, त्याच्यावरती मोठी पण. दोघांचाच आवाज बघतो या हॉटेलमध्ये. जय महाराष्ट्र, बाकी काय नाही. चंदीगडला येऊन पण आमच्या महाराष्ट्राचाच आवाज आहे. ह्या दोघीच नुसत्या एवढ्या मस्ती करतात, बाकीचे पोरं पण शांत आहेत आणि हे दोघी नुसत्या इकडून तिकडून इकडून तिकडे. हे बघा चालू पळत येतं आणि अशी सागर अंकल पण आले म्हणून आम्ही चेकआउट करून निघू. सागरबाईची गाडी आली, आता आपली गाडी येईल 2 मिनिटात मग सामान. काल रात्री आमच्याबरोबर अजून एक मेंबर जॉईन झाला, भरत. भरत आहे कुठे? भरत भाई बिल भरायला गेलेत, चेकआउट करायला. ओके, अजून तुम्हाला आले 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 आले. इधर आओ इधर आओ इधर आओ, जल्दी आओ जल्दी आओ. ये देखो ये नया हमारा मेंबर दोस्त भरत भाई. अभी हमारे साथ ये भी मनाली में आने वाले हैं. उसके बाद सब 3 लोग मिलके मजे करने वाले हैं. अभी होगा धिंगाना. अभी और एक जन आने वाला है. और एक जन आने वाला है. हाँ वेडनेसडे. चलो 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 निकलते हैं अभी मनाली. कल्टेश मनाली में मिलेंगे. आपली गाडी पण आली आता, त्याच्यात सामान लोड करू आपण. नंबर खूप लावले. गाडी आपली भारी असते ना. चला मी आज मनालीसाठी आतून निघालो आहे.
हॉटेल आणि इथली लोक स्टाफ खूप चांगला होता. त्यांनी कुठला रोड, पोलीस कुठं कुठं त्रास देतील, काय करतील ते सगळं सांगत होते. चलो बाय बाय. ओके बाय जी, बेस्ट ऑफ लक जी. थँक्यू. एवढंच देणार ना मापाच्या रुद्राक्षाची माळ. प्रॉप्स काय? मनालीचं हॉटेल आम्ही लावलं आहे मॅपवर. आता इथं 6 तास दाखवते. 282 किलोमीटर, जवळपास 6:30-7पर्यंत आपण त्या हॉटेलवर असू. ते हॉटेल पण खूप छान आहे, मला गेल्यावर दाखवतो. चंदीगड सिटी पण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि मेन म्हणजे ह्यापैकी इथं सगळेजण ट्रॅफिक रूल फॉलो करतात. म्हणजे कोणाला असं हे नसते, घाई नाही कोणाला इथं. असं इंडिकेटर दिलं की साईड देतात. ते रिस्पेक्ट करतात पुढच्या गाडीची. रोड पण खूप चांगले आहेत. आज आपले कंप्लीट 2000 किलोमीटर होते. म्हणजे पुण्यापासून ते मनालीपर्यंत. मनाली अजून इथून 209 किलोमीटर दाखवत आहेत. म्हणजे आपल्याला 2200 किलोमीटर होतील मनालीपर्यंत जाऊ. पुण्यापासून तेपर्यंत 2000 किलोमीटर झाले म्हणून आम्ही स्टॉप घेतला एक. ह्या गाडीचे 2000 झाले आणि त्या गाडीचे पण 2000 झाले किलोमीटर. हो है, पेपर चाहिए ना लेकिन. मग कसं वाटत आहे सागर, 2000 किलोमीटर झाल्यावर? एकदम मस्त, एकदम बोले तो एकदम झकास. आणि गाडी पण आमची एक नंबर असल्यामुळे आम्हाला असा थकवा जाणवत नाही. हो, खूप मस्त आहे गाडी. प्रवास पण खूप छान आहे. प्लॅन आम्ही 3 स्टॉप केले. 600 किलोमीटर डेलीचं लिमिट ठेवला आणि एकदम मजेत मारत, स्ट्रेस फ्री, जसं म्हटलं तसं. नो थांबत आम्ही थांबत, काही घाई नाही. एन्जॉय द ड्राईव्ह. काही लोचे नाही केले, काही लपाटे नाही केलेत. एकदम सुकूनमध्ये आपलं मजेदार ट्रिप. यू शुड एन्जॉय. टेक द अहमदाबाद रूट. अमेझिंग रोड्स. येस. भाऊला कसं वाटतंय? एकदम भारी. कारण गाडी आपली एक नंबर असल्यामुळे थकवा काही जाणवत नाही. आणि दिवसा आता पुढचा घाट सेक्शन आहे, बघू कसं वाटतं आता काय होतंय. आणि मुख्य म्हणजे ह्याची ऑटोमॅटिक आहे आणि माझी मॅन्युअल आहे. आम्ही त्या रस्त्यावर 16.9 म्हणजे जवळजवळ 17 किलोमीटर ॲव्हरेज आणि ह्यानी 14.5 14.5 ऑटोमॅटिक. म्हणजे हे आम्ही गाडी कशी वापरली असेल तुम्हाला कल्पना येईल. आणि आता आमचा तिसरा मित्र पण आला इथं, भरत भाऊ. आणि भरत शेटने किती किलोमीटर चालवली गाडी? 30 किलोमीटर. भरत चंडीगडला आलेला होता फ्लाईटने आणि तो 3 वाजता पोहोचला. 5 तास त्यांनी चंडीगड फिरलंय. त्याला मराठी थोडं समजतं. लेकिन चंडीगढ़ 5 घंटे घूमा भाई. यस. और कल रात में हम लोग मज़ेदार 2-3 घंटे मज़ेदार बिताए और फिर घोड़े बेच के सो गए. सुबह जल्दी उठने वाले थे लेकिन कोई नहीं उठा. जल्दी ही उठे. तैयार नहीं हुई. 9 बजे. हाँ, ब्रेकफास्ट खाना था ना. हाँ, 10 बजे 9 बजे निकलने का. हम लोग 1 बजे निकले हैं. चलो फिर अभी निकलते आगे. चलो, सी यू मनाली. ओके. आम्ही जस्ट आता या टोल नाक्याच्या पुढे थांबलो होतो. हा टोल नाक्याच्या पुढे आता हिमाचल प्रदेश चालू होईल. इथून पुढं हिमाचल प्रदेशची बॉर्डर चालू झाली.
ही कमान दिसते तुम्हाला, कमानापासून हिमाचल प्रदेश चालू झालं आहे. आता इथं चेकिंग आहे का एकदा बघावं लागेल. पहिला टनेल लागला आहे आपल्याला आता इथं. किती मोठा आहे बघा टनेल हा. मनाली 181 किलोमीटर आणि शिमला 94 किलोमीटर. बघा नजारा बघा तुम्ही फक्त. न जन्नत आहे इथं. अजून एकदा परत डिझेल फुल करून घेऊ, म्हणजे पुढे भेटेल नाही भेटेल माहीत नाही. फुल करते बाय. डिझेल आहे. ठीक आहे. आपण डिझेलची टाकी पूर्ण फुल भरून घेतली, कारण की पुढं किती डिझेल लागेल, काय लागेल, कुठं असेल काय माहीत नाही. आणि उद्यापासून आपली कॅम्पिंग चालू होणार आहे. मानगाटी लेक. आपल्याला 112 किलोमीटर जायचं आहे. 3 तासाचा प्रवास आहे. 7-7:30 पर्यंत आपण पोहोचू. ते पण नॉनस्टॉप केलं होतं. आमचं एक स्वप्न तर पूर्ण झालं. बाय रोड पुणे टू मनाली आम्ही प्रवास केला आहे. आणि मेन म्हणजे आमच्या दोन्ही मुलींनी आम्हाला सपोर्ट केला आहे. त्या खूप रडल्या नाही, काय नाही. त्यांनी पण म्हणजे त्यांना काय त्रास नाही झाला. ते पण खूप एन्जॉय करतात. आता हिला तर काय कळणार नाही, कारण ही खूप छोटी आहे. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला कळेल की ती नक्की लहानपणी कुठे गेली होती. आता तिला फक्त बाहेर बघते, एन्जॉय करते. तिला त्याच काहीच म्हणजे तिला अजून ते माहीत नाही की ती कुठं आली नक्की. आणि दुसरी मुलगी तर आता झोपली. तुम्ही पण एकदा करा असं, खरंच एक खूप मजा येते. जन्नत नजारा दाखवतो मी एक. कसा आहे टनेल
इतका मोठा आहे की गुगल मॅप पण गणला इथं. या माझ्या 2 पिल्ल्यांनी खूप मला कॉपरेट केलं. गाडी चालवताना काय त्रास दिला नाही. आता इकडं बघा, अजून आम्ही मनालीला पण पोहोचलो नाही. मनाली अजून इथून 75 किलोमीटर आहे. काय सुंदर दिसतंय ना. आता वाजले 6:15 आणि अजून आपल्याला हॉटेलला पोचायला 1.5-2 तास दाखवत आहेत. 8-10 वाजेपर्यंत, 8 वाजून 10 मिनिटांनी आपण पोहोचू. मनालीमध्ये पोचायला आपल्याला अजून 12 किलोमीटर दाखवते. पण ट्रॅफिक बघा, आता पूर्ण रेड दाखवते. 12 किलोमीटरसाठी आपल्याला 42 मिनिट दाखवत आहे. हे बघा ट्रॅफिक जाताना पण आणि येताना पण. फुल टू ट्रॅफिकमध्ये अडकलोय. 20 किलोमीटर झाला मॅपमध्ये तर काय रेड दाखवत नाही, पण खूप ट्रॅफिक आहे. मनालीतून बाहेर पडताना एवढी ट्रॅफिक आहे बघा. जवळपास एक 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लाईन, आणि ह्याच्या पुढे पण अजून चालूच आहे. किती लांब एक माहीत नाही. तेवढं लांबपर्यंत मला दिसते का. यांना जवळपास निघताना इकडं 3-4 तास तर मनालीतून बाहेर पडायला लागतो. काय मूर्ख लोक बघा, अशी रॉंग साईडने गाडी टाकतात. पूर्ण त्या साईडला पण ट्रॅफिक करून टाकतात. सगळे मूर्ख लोक. आणि आता बिचारे बाकीचे गाडीवाले अजून थांबून तिथंच राहणार. अजून एक जण आले आता. फायनली आपण मनालीच्या हॉटेलला पोहोचलोय. स्कायवन स्की. गाडी कुठे लावायची ते एकदा बघू आपण. तर आपण आता पोहोचले हॉटेलवर. तिथं आपली गाडी लावली आणि आपल्याला हीच रूम भेटलेली आहे. रूम पण चांगली आहे. चला आता जेवण करू आणि उद्यापासून नवीन जर्नी चालू, मनाली टू लेक. आता उद्या कुठल्या पॉईंटला जायचं हे थोड्या वेळात ते आम्हाला सांगतील.